नवीन कंपनी जॉईन करताना कुठले डॉक्युमेंट्स महत्वाचे असतील त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉब मध्ये। आज आपण बघणार आहोत जर एखादी कंपनी जॉईन करायची असेल तर तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट्स पर्टिक्युलरली तयार असणं फार गरजेचं आहे। नाहीतर बरेच वेळेला ऑफर मिळते नवीन कंपनीची पण ते रिजेक्ट केली जाते कारण नेसेसरी डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे नसतील तर त्यावेळेला ते ऍक्सेप्ट केलं जात नाही। तर पहिलं लेटर आहे तुमचं रेजिग्नेशन लेटर। तुम्ही ज्या करंट कंपनीमध्ये आता रिझाईन केलं आहे ते लेटर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तसंच त्यांचा ऍक्सेप्टन्स ईमेल तुमच्याकडे असणं फार जरुरीचं आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट। तुम्ही ज्या कंपनीमध्ये आता काम केलेलं आहे ते किती कालावधी साठी केलेलं आहे आणि तुमचं कॅरेक्टर कसं आहे हे त्यामध्ये मेन्शन असतं। हे नवीन जॉईन होणाऱ्या कंपनीसाठी खूप गरजेचं असतं। तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लेटर ऑफ अप्रायझल। तुम्ही आता ज्या कंपनीमध्ये काम करता तिथे तुम्हाला किती अप्रायझल्स मिळालेले आहेत आणि तुमचं डेझिग्नेशन मध्ये काय चेंजेस झाले असेल तर ते त्यामध्ये मेन्शन केलेलं असतं। यावरून नवीन कंपनी जज करते की हा कॅन्डिडेट किती कॅलिबर आहे त्याच्यामध्ये ते त्यावरून समजतं। चौथा महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सॅलरी स्लिप्स। लास्ट 3 मंथच्या सॅलरी स्लिप तुमच्या करंट कंपनीच्या तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। तर नवीन एम्प्लॉयरला त्यावरून तुम्हाला देणारी ऑफर डिसाइड करता येते। तसंच जर तुमच्याकडे इन केस जर सॅलरी स्लिप नसेल तर बँक स्टेटमेंट तरी असणं फार गरजेचं आहे जे तुमचं एक प्रूफ म्हणून धरलं जातं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे एज्युकेशनल सर्टिफिकेट। तुम्ही जे आतापर्यंत ग्रॅज्युएशन और हायर स्टडी केलेली आहेत त्याचे सर्टिफिकेट प्रॉपर तुमच्या जवळ असणं फार गरजेचं आहे। एखाद्या कंपनीमध्ये जॉईन करताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी सबमिट कराव्या लागतात जेणेकरून ती लोक तुम्हाला ऑफर देऊ शकतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।